उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजय सकल सुती मदसाती होईल हनुमंतराय हात जोडून सांगू लागले, भरत राजा अरे माझी आतुरतेने वाट पाहत असते. कारण हनुमंतराय कार्य करण्यासाठी गेलेला आहे. ते कार्य सत्यतामध्ये उतरणार आहे. ते कार्य हमखास होणार आहे. ही आतुरता माझ्या रामाला लागली असत. 18 पद्म वानर लोक माझी वाट पाहत असतील. जर मी नाही गेलो तर कार्य अर्धवट राहणार आहे. आणि मी जर गेलो तर रामराज्याची गुढ वाढणार आहे. मला ताबडतोब आज्ञा द्या म्हणून हनुमंतराय बोलू लागले. आयुष्य विचार बसले अंगाची वाकाती हृदय घेरले ब्रह्मचक्री गेली ख्याती काय माझ्या लक्ष्मणाने ख्याती केली. कारण एकटी जर शक्ती या लक्ष्मणाने हृदयामध्ये नाही घेतली तर जगाचा विध्वंस होणार आहे. एका लक्ष्मणामुळे सर्वांचा नाश होणार आहे. हा विचार माझा सौमित्रपती उर्मिलाने केला. महाराज उर्मिलापती लक्ष्मण, आता उर्मिलापती लक्ष्मण काल हे म्हणतात. उर्मिलापती लक्ष्मण, लक्ष्मणाचं नाव घेण्यासाठी उर्मिलेचं नाव लागलं हवं. आता मी शासनाने काढलंय. पहिलं होतं साईप्रसाद मारुती सोमवंशी, आता नाही रेश्मा साईप्रसाद मारुती सोमवंशी, आता असं निघाले नाव. पण पहिलं कसं होतं माझं, काय झालं मला, उर्मिलेनं ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनाला निघाले त्यावेळेस उर्मिलेनं हाक मारले, नाथा तुम्ही कुठे चालला. त्यावेळेस उर्मिलेनं म्हणले, लक्ष्मणानं सांगितलं उर्मिलेला माझा भाऊ मला बोलवू लागलेला आहे. हा विषय पुढे आहे, थोडक्यात सांगतो. भाऊ माझा बोलावं लागलेला आहे. भावाचं काय काम आहे मी जाऊन येतो. एवढंच म्हणलं महाराज बायकोला. मागे फिरून बघितली. 14 वर्ष वनवास बघून आला तोपर्यंत भात शिजत होता, भात, आणि आगली तशीच चुलीमध्ये होती. म्हणून उर्मिलापती लक्ष्मण बोला. प्रभू रामचंद्रानं पाहिलं, हातामध्ये धनुष्यबाण सज्जलं आणि राजा रावणाचा नेम धरून मारण्यासाठी चालला. पुढे काय घडलं, माझ्या लक्ष्मण रक्ताच्या तळामध्ये पडल्यावर रामाला एक क्षणाचाही विचार केलेला नाही. हातामध्ये धनुष्य घेतलं. राजा रावण कुठल्या दिशेला चाललाय त्या दिशेने म्हणून त्या ठिकाणी राजा रावणावर नेम धरला. परंतु राजा रावणानं पळ काढून निघून गेला. माझ्या रामाचं वाक्य मला पळत्याच्या पाठीमध्ये कधी लागणार नाही. पुन्हा येणार आहे रणांगणाच्या ठिकाणी, उद्या बघू, अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्राने केला. आणि रत्नाच्या तळामध्ये पडलेल्या भावाला पाहण्यासाठी राम राजा जवळ आला. एवढी दयनीय अवस्था माझ्या लक्ष्मणाची झाली आहे. मला आज्ञा द्या, मी जाऊ द्या. अशा प्रकारे भरत राजाला हनुमंतराय बोलू लागले. राम पळत्याच्या पाठीमागे लागत नाही. किमान आजचा दिवस तर जीव वाचवावा. राजारावने विचार केला, आता जर आपण रणांगणाच्या ठिकाणी पाठ दाखवली पळून गेला तर राम
माझ्या मागे येऊन मला बाण मारणार नाही 100% गॅरंटी महाराज राजारामाला माहित होतं. म्हणून पाठ दाखवला आणि लंकेच्या ठिकाणी पळून गेला. एवढा वृत्तांत भरतराजाला सांगू लागले. राजारामाला गॅरंटी होती मी जर पाड दाखवून पळत गेलो तर राम माझ्या पाठीशी लागणार नाही. आजची रात्र लेकरा बाळात राहावं, बायकोचं तोंड बघावं, उद्या तर 100% रामाच्या बाणानं मरणारा वाचा. पळून या ज्या ठिकाणी लक्ष्मण धारातीर्थी पडलेला आहे, परंतु विजय प्राप्त रामाचा झाला महाराज. त्या दिवशी विजयाची माळ रामाच्या गडामध्ये पडली, परंतु धारातीर्थी लक्ष्मणाला पाहण्यासाठी माझा राम तिथे आला. आणि पुढे काय झालं? ब्रह्मवचना पूर्ती राजा रामाच्या मनात ब्रह्मशक्ती काही करू शकत नाही, कुठला काळ काही करू शकत नाही. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाजवळ आले, अमृत काढले आणि ओहाळून त्याला पाजवले महाराज. ब्रह्मशक्ती निष्प्रभ झाली. ब्रह्मशक्तीचा जो काही ठरत्कार होता, लक्ष्मणाला होणारं जे काही दुःख होतं ते नाहीच झालं. अशा प्रकारचा चमत्कार केला. का बरं केला? ब्रह्मदेवाचा शाप, ब्रह्मदेवाचं वरदान त्या ब्रह्मशक्तीला होतं. ब्रह्मदेवाचा अपमान आपण केल्यासारखं होईल म्हणून ब्रह्मशक्ती तिथेच त्या ठिकाणी विसवली गेली. अशा प्रकारची कृती प्रभू रामचंद्राने केली आहे. सर्वतान करी रघुतम आधरिला लौकिक धर्मा बंधुतम उठवावया. ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये म्हणून प्रभू रामचंद्राला सर्व काही जैसे ते ठेवलं महाराज. नाहीतर रामाच्या मनात आल्यावर औषधी आणायची गरज होती का? हनुमंताला पाठवायची गरज नव्हती. लगेच ब्रह्मशक्ती पडली असती आणि रामाला लक्ष्मणाला उठून उभा केला असतं. परंतु ब्रह्मदेवाचं जे वरदान त्या ब्रह्मशक्तीला होतं, त्या ब्रह्मशक्तीचा अपमान होऊ नये, त्या ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये म्हणून प्रभू रामचंद्रांनी ही जे काही कृत्य या ठिकाणी केलेलं आहे म्हणतात. सुसेन वैद्याला बोलावलं महाराज. सुसेन वैद्याला बोलावलं घेऊन विचारू लागले, हे वैद्यराज सुसेना, अरे माझा लक्ष्मण भाऊ रक्ताच्या तरुणामध्ये पडलेला आहे, त्याला उठवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय उपाय केला पाहिजे, तुम्ही मला सुचवा. म्हणून या ब्रह्मांडाचा मालक महाराज सुसेन वैद्यापुढे हात जोडू लागला. लक्ष्मणाला उठवण्यासाठी एकच उपाय शिल्लक आहे. जे द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी असणारी ज्वलंत ज्वल अशा प्रकारच्या जे वनस्पती आहे ते संजीवनी नावाची वनस्पती आहे. आणि ती वनस्पती जर आणलं
तर तुमचा भाऊ उठणार आहे, तुमचा भाऊ जिवंत होणार आहे. अशा प्रकारचा उपाय सुसेन वैद्यानं माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला सांगितलं. सगळं रामायण सांगितलं. 50-56 वयामध्ये सगळं रामायण, ज्यानं रामायण आतापर्यंत ऐकलं नाही त्याचा सार 1 ते 56 वयापर्यंत सगळं विसरलं महाराज. बरोबर आहे का? हनुमंत सांगू लागले, सुसेन वैद्यानं सांगितलं संजीवनी औषधी आणायची आहे, म्हणून माझ्या रामानं मला पाठवलं. ते संजीवनी नावाची वनस्पती मी घेऊन चालला. मला आज्ञा दे भरतराजा. बोला. ब्रह्मांडाच्या मालकानं ज्ञान विज्ञानाची पदवी हनुमंतरायाला दिली, कुणाला बी दिली. आणि त्या हनुमंताच्या ज्ञान विज्ञानाच्या पदवीमुळे या जगाला त्याला ज्ञान व्हावं. आता आपल्याला एवढं ज्ञान कुणामुळे आहे? हनुमंतामुळे माहिती. भगवंतानं ज्ञान विज्ञानाची पदवी न शिकता डिग्री दिली होती महाराज भगवंतानं हनुमंतरायाला. आणि हे काय म्हणलं? तुझ्या ज्ञानामुळे जगाला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून हनुमंताला ज्ञान प्राप्त झालं. त्याच्यामुळे आम्ही इतर पोथी सांगला, त्याचं ज्ञान आम्हाला थोडंफार आलंय. बरोबर आहे का? अशा पद्धतीनं मला ज्ञान नाही. किती महाराज कनवळ आहे, किती या ठिकाणी महाराज लीलतेने वागू लागलेला आहे. सगळं ज्ञान आहे, परंतु भरता मला ज्ञान नाही. म्हणून अख्खा डोंगर खुदावडीला आणला. वाचा. मारी जाता त्वरान्वित तो बाण राम नामांकित देखो नाडो येत तव अद्भुत देखील. बघा म्हणले भरता, मी सुसाट वायुवेगाने निघालो होतो आकाश मार्गाच्या ठिकाणातून माझ्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी. परंतु या नंदीग्रामाच्या ठिकाणी आल्यानंतर राम 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 म्हणत राम नामांकित बाण माझ्या अंगठ्याला स्पर्श केला रे भरता. त्याने करून मी या ठिकाणी आलो. आणि आल्यानंतर सर्व काही राम राम दिसू लागलं. माझं आनंदित मन झालं रे भरता. म्हणून हनुमंत कौतुक भरतराजाची करू लागले. भरतराजा, राम नामांकित वाणामुळे मी इथं उतरलो. मी तुला नाही त्या शब्दामध्ये, नाही त्या आवेदना मी या ठिकाणी तुला केलो राम समजून रे भरता. परंतु मला माफ कर. अरे राम जसा आहे तसाच मला या ठिकाणी साध्यंत तो दिसलास, म्हणून मी चुकून बोललो. काही माझ्याकडून चूक झाली असेल तर पदरात घे भरता. म्हणून हनुमंतराय बोलू लागले, देखो ना तुझा आश्रम अत्यंत झाला मन विसरलो गमना धर्म सर्वही समारा. आणि अशा प्रकारे नंदीग्रामाच्या ठिकाणी मी आलो. आणि आल्यानंतर महाराज मला आनंद झाला. आणि आनंदाच्या भारामध्ये माझ्या भगवंतानं सांगितलं कार्य सुद्धा विसरून गेलो भरता. किती नवल आहे रे भरता, किती भक्ती श्रेष्ठ आहे रे तुझी भरता. आणि भरता तू प्रत्यक्षात रामच झालायस की रे भरता. म्हणून भरतराजाची स्तुती माझा हनुमंतराय करू लागले. पक्षी सिद्धांत बोलला तेने नादिला वेदांत सरस्वती चित भ्रमित बृहस्पती तेथे. अरे काय सांगावं भरता. अरे तुझ्या नंदीग्रामामध्ये मी ज्या वेळेस उतरलो त्यावेळेस अरे ज्याच्यामध्ये वैर होतं ते वैर असणारे पक्षी एका मुखानं राम म्हणू लागले, एकत्र नांदू लागले.
सर्प मुंगूस सुद्धा एकमेकाच्या अंगावर लुडू लागले रे. एवढी अफाट अशा प्रकारची तुझी भक्ती आहे. सगळं नंदीग्राम भरतमय झालंय म्हणून मला आनंद झाला. सांडो सकाळ मच्छरा ओहो, बरदासनी निरंतर मुते वर्तती एकत्र निवत्सर राम नामे. काय सांगावं भरतराजा? अरे तुझ्या नंदीग्रामामध्ये ज्या वेळेस आलो त्यावेळेस भूते वेद बोलू लागले. भूते एकमेकात परस्परा बोलू लागले. जीव मात्र एकमेकाचे वैर विसरून एकमेकामध्ये सुखानं नांदू लागले. अरे कोकिळा तुझं गायन करू लागलं. राम 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 भजन म्हणू लागलं. नव्हे म्हणले अरे एक चंदनाचं झाड जसं डोंगर फुलवावं, एका चंदनामुळं अख्खं डोंगर चंदन व्हावं, त्या पद्धतीने तुझे नंदीग्राम झाले भरता. धन्य तुझी भक्ती. वर्णिता श्रीरामाचे गुण कपीशी नाटवे कपी पण हनुमान झाला मुछाप देहाचे भान विसरला. बघा रामकथा सांगत असताना माय रात्री मी बऱ्याच शक्त्या गेला. आतापर्यंत 100 शक्त्या गेला. नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर तिथे. आणि माझा नंबर शेवटीच येते पाट कारण मी लांब आहो. आणि तमाम बाया टुकल्या घेतल्या जातल्या. सिग्नल पडल्याला मग ज्या वेळेस मी जाईन त्यावेळेस मात्र महाराजाचा सिग्नल लागले. बघा कंप्लेंट दिवसा सिग्नल आपल्याला लागू लागले बाय. ते तर रात्र आहे. पाठचा माझा नंबर येते कधी बी. म्हणजे माणसं उठवण्यासाठी महाराज खंबीर आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. मग म्हणले त्या ठिकाणी हनुमंतानं रामाची कथा भरताला सांगितलं. भरताला आनंद झाला. भरताला भरत पण विचारलं. हनुमंतानं सुद्धा मी कोण आहे, मी कुठे आहे हे सुद्धा विसरून गेलं. म्हणजे महाराज राम भक्तीमध्ये तल्लीन झाले म्हणतात. देखो कपीची अवस्था भरत ओसंडला चिंता. श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्त होऊ नये. भरताना सावध झालं. भरत महाराज सावध झाल्यानंतर हनुमंताकडे भरताना बघितलं. भरत मूर्छावर पडलेल्या महाराज मूर्छावर पडलेल्या अवस्थेमध्ये भरताना बघितलं. आणि हनुमंताला त्या ठिकाणी काय बोलू लागले. मन बुद्धी चित्त अहंकाराची अहंकृती रामी विहारी निश्चिती बाह्यस्फूर्ती विसरला. बघा म्हणलं हनुमंतानं काय विचारलं. अहंकाराचे अहमवृत्ती महाराज विसरले गेलं. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, दंभ सर्व विसरून म्हणलं बाहेर काढलं. केवळ कोणामुळे एका राम नामामुळे महाराज. हे कोणाला कळालं. बघणाऱ्या भरताला कळालं. भरताने विचार केला बाप रे म्हणलं आम्ही भाऊ असून एवढं करायला येणार. परंतु परका असणारा हनुमंतराय राम नावाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाला आणि मूर्छापन्न पडला. किती गुढी आहे रामनामामध्ये महाराज. ह्याला म्हणावं भक्त, याला म्हणावं निस्सीम भाव. म्हणून भरत राजा विचार करू लागले. अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सद्गतीत नेत्री आनंदात उतरवत भरत मूर्छित पडलेला. बघा म्हणजे महाराज भरताना हनुमंताची स्थिती बघितलं. आता ह्याला बी पडावं मूर्छेवर. कारण राम नामामध्ये सामर्थ्य महाराज. राम जर नामस्मरण केलं तर प्रपंच ध्येय भाव सगळं विसरून जाते. खरं का रंगो. गेल्या वर्षी पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार झालेला होता महाराजांना. देवळालीला कार्यक्रम होता आणि 25 वर्ष रामायण सांगून म्हातारा झालेला होता महाराज. आणि जाणून बुजून एक ओवी त्यानं ठेवलं.
त्यानं काय म्हटलं, माझी परीक्षा घेण्यासाठी. त्यानं म्हटलं आता मी 25 वर्ष रामायण सांगलो महाराज, एवढा झाली कथा आहे. त्या ओळीचा अर्थ मी आतापर्यंत मला कळाले नाही, मी सांगितलं नाही. एक ओळी वाचता वाचता पुढे गेली आणि माझं नाव पुकारलं. पुढील प्रवचक हरिभक्त परायण मागचे महाराज सलगराम भट्टे आणि वाचक रामभाऊ बेंडकाळे सलगराम भट्टे. गेलो रामभाऊला सांगितलं मागे ओळी घ्या बघू म्हणलं. भगवंत बुद्धी घालणार आहे म्हणलो. बुद्धी घालणार आहे, घातला बुद्धी भगवंताला. ओळीचा अर्थ सांगितलं, महाराज मी तुमच्या मुलाप्रमाणे आहोत. अरे ज्या प्रभू रामचंद्राला समाधी अवस्था निर्माण झाली त्यावेळेस त्या समाधीतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य कुणाला बरं असेल? माझ्या हनुमंताला आहे. दुसरा कोणी उचलू शकत नाही, उठवू शकत नाही. जसं 5-3 वाणी म्हणजे परा, पश्चिंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणी आहेत. मला आपल्या बोलण्याचे जे काही बोल आहेत ते 4 प्रकारचे आहेत. त्याला काय म्हणायचं? परा, पश्चिंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरीतून ज्याला बोलते त्याला संत म्हणावं महाराज. वैखरी भाषेतून ज्याला बोलते त्याला संत म्हणावं. याच्या पुढची भाषा कुणाला येत होती? हनुमंतरायाला. माझा पुढची भाषा आम्हाला सांगा म्हणतो की तुम्ही मला माहिती आहे तो सांगतो बरं का, थोडं सांगतो थोडक्यात. एखाद्या लेकराला भूक लागावं, एखाद्या लेकराला भूक लागावं आणि त्याला रडावं आणि त्या बाळानं रडावं. त्या रडत असताना माईला पाना फुटावं, त्याला 5वी भाषा म्हणते महाराज. लेकरानं मागितलं का मला दूध पाहिजे म्हटलं का? 6 महिन्याचं बालक बोलू शकते का मला आई भूक लागली मला दूध पाहिजे म्हणाल का? म्हणणार नाही. बाळ रडला की ऑटोमॅटिक आईच्या स्तराला पाना सुटतो. ह्याला म्हणावं 5वी वाणी, ह्याला म्हणावं 5वी वाणी. आता ही गुळाचा खडा घेतला होता, त्या लेकराला दाखवलं. मी गुळ आहे घे म्हणलो का? नाही. आणि लेकराला मी ये म्हणलो का? लेकरानं गुळ हातातलं बघितलं आणि पळत येऊन गुळ घेतलं. बोललो का मी? त्याला म्हणावं 5वी वाणी. बरोबर आहे का? ही 5वी वाणी माझ्या हनुमंताच्या अंगी बांधली होती, म्हणून हनुमंताला उठवण्याचा अधिकार प्राप्त झाला होता महाराज. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर नवनाथ महाराजांनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये बघा म्हणून महाराजांनी खालून हात जोडले. महाराज बरोबर आहे म्हणजे राम सत्य का असत्य? तसं सामर्थ्य माझ्या हनुमंताला होतं म्हणून सांगता. श्रवणी ऐकता रामचंद्रा भरता लागली योग मुद्रा. विसरला तो निद्रा चंद्र कृपार विराची ऐशी. अहो त्या प्रभू रामचंद्राची अशी कृपा आहे की महाराज प्रपंचातून मोकळा करणारा, प्रपंचातून या भवसागरातून जे आपले प्रपंच रूपी नाव आहे ती नाव पलीकडे नेण्याचं सामर्थ्य माझ्या रामामध्ये आहे. अशी अवस्था दोघांची झाली. राम नामामध्ये तल्लीन झाले, देहभान विसरले, पुढचं कार्य करण्याचं विसरून गेले. हनुमंताची स्थिती माझ्या भरतराजानं पाहिलं. धन्य धन्य माझ्या हनुमंतरायाची भक्ती, धन्य धन्य हनुमंत आहे असं म्हणत म्हणत आपलं भरत मन सुद्धा भरत राजाला विसरून राम नामामध्ये तल्लीन झाला. भरत विसरला भरत पड हळवा विसरला. वा दोघाची नाटले दोन्ही पड तटस्थ पूर्ण तटस्थ राहिले नका महाराज. दोघेही राम नामाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. भरतानं भरतपण विसरलं, हनुमंतानं हनुमंतपण विसरलं. मग आता एवढं सांगत म्हणलं तर लई होते की काय म्हणणार तुम्ही म्हणत ना बरं का? कारण तुम्हाला आता 6 वाजेपर्यंत मोकळे काय आणि 6-7 वाजेपर्यंत सोडणार नाही मला. आज सोडणार नाही मला, जायला 8 का वाजणार ते. परंतु राम कथा सिंगल वन मध्ये सांगणार. किती आवाज असू दे मला राम ज्ञान देणार आहे असं म्हणत असताना एका गावात नांदेड मध्ये महाराज परवा
पोथी सांगितलो. अगोदर श्रोत्याला विचारलो, तुम्ही जागृत अवस्था ठेवत असलं तर सांगतो, नाही तर सांगत. श्रोत्याने होकार दिला, महाराज तुम्ही किती वेळा सांगितलं तर ऐकायला तयार हा म्हणले. कथा रंगून गेली माय. कथा रंगली. बाहेर आलो. बाहेर आल्यावर 4-5 टवाळे राहतील की कसली फिरणारे चांगले महाराज हुडे 25-25 वर्षाचे बिगर लग्नाचे. मला म्हटले महाराज म्हणजे कुठले आहो महाराज. मी मोठी सलगरचा धाराशिवचा आहो म्हणलो. लय कामाला बुद्धी लय चांगली सांगता की म्हणलं. अरे बाबा तसं बुद्धी देवानं घालत तसं सांगितलं. माझ्याकडे काय नाही, चुकलं तर माफ करा, कारण 25 पोरं होते महाराज. का चुकलं बिकलं काय करून थरथर कापायला सुरू केलो. आता माझी काय धडकीत बरी नाही महाराज म्हणजे चला घरला म्हणजे बाबो चला घरला म्हणजे महाराज नावीला जरा नग म्हणा तर मार खाता. आता बघू जीव निब्बड केलो आणि त्या गोळक्यात निघून घरला गेलो. घरात गेल्या एकानं पलंगावर सतरंगी हातरले महाराज. मला समाधान वाटलं, काय का म्हणा आता वाचलो आपण. तकव्या टाकल्या 4 चौक महाराज मला गोळक्यात बसविले. महाराज म्हणजे तुम्ही दूध पिता वा चहा पिता म्हणजे त्याला मी घेऊन गेलो बरं का संग. केव्हा म्हणलं दूध पिता म्हणा चिमकलं. मी म्हणलो मी कधीच म्हणलं चहा पित नाही. खोटं बोलावं होते कधी महाराज. कार्य साधून घेण्यासाठी खोटं बोलावं लागतंय. मग जर नाही खोटं बोलता येणार पुन्हा माझ्या संघ येत नाही. मी एकाला दोघं संगत होते म्हणून आमचा महाराज. आणि वाचक बी चांगला बरं का. महाराष्ट्रात बिगर पेटीचा वाचक असला मिळत नाही. हा मग एका गावाला मला विचारलं, महाराज तुम्हाला प्रश्न विचारू का. आता काय करावं विचारच म्हणावं होती की, कारण आपण पोथीमध्ये पारंगत आहोत आणि त्या पोराच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर काय हेंद्र महाराज आहे म्हणते ते विचारा बाबा नो म्हणलं. एक हेंद्र पुढे आलं, महाराज आपण शेंगाचं बी पेरतो आणि त्याला फोरपट कसं येत आहे म्हणलं. बाबो म्हणलं आता काय करायचं महाराज. उगाच तोंड बघत बसलो त्यांचे. मग एक गावरू गिलासात दूध घेऊन आलं. दूध घेऊन असं हात केलं. मी त्याच्या तोंडाकडे उगाच बघत राहिलो. हे ना मला डोचले, घ्या की महाराज घ्या की महाराज घ्या की महाराज. त्याला दमच पडे ना. कधी एकदा गट्टम गुळ करेन. पण ह्याला कुठलं माहित आहे त्यांच्या बोट त्यांच्या डोळ्यात घाला तर माझं सामर्थ्य बघत राहिलो. आणि एका हेंद्रापर्यंत म्हणलं मला तुम्ही काबर बघायला गेला सगळा म्हणलं. मी त्याला उत्तर दिलो, तुला दूध आण म्हणलो तो गिलास कावर आणलायचं. काय तुला दूध आण म्हणलो तो गिलास कावर आणलायचं म्हणलो. दुसऱ्या पोरानं म्हणलं महाराज गिलासाशिवाय दूध कसं आणता येईल. अरे हेंद्र्या तर मला शिवाय शेंगा कसा निघाल वाचा. दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठवा करी कोण. बाबा कृपाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले चेतना आणायचं काम करून करते देहाच्या ठिकाणी महाराज. राम साहेब राम आपल्या देहामध्ये जर नसला सुद्धा आपल्याला 4 माणसांत 5वं शिकाळा लागते का नाही. तुमच्या देहात राम आहे म्हणून इथं आलो. खरं आहे का खोटं आहे. राम नसल्या तुम्हाला 8 तास पण ठेवत नाही महाराज. तुमचे लोक ठेवत नाही तुम्हाला. हा पाठवून द्या लगेच म्हणजे राम नाही. राम चेतना देणारा आहे. जगाचा मालक राम आहे. दोघांचे नाटक महाराज रामानं ओळखलं. उशीर होईल दिवस निघत दोघांनाही सावध करावं हा भाव निर्माण झाला. आणि चेतना दोघांच्याही देहामध्ये आणली. कोणी रामानं आणली. दोघही सावध झाले. जीवन कळा सावध केले प्राणशक्ती परिचारे. इंद्रिया पाठवला झाली सापडी उघडली येताची. आणि अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र चेतना निर्माण त्या दोघांच्या देहामध्ये निर्माण केले. दोघांही जागृत अवस्थेमध्ये झाले आणि एकमेकांकडे टकामका पाहू लागले. सचेतने धरिता परपूर्व संकल्प बुद्धी
झाल्यानंतर भरताला भरतपण दिसू लागलं, हनुमंताला हनुमंत दिसू लागला. आणि म्हणलं दोघालाही आठवू लागलं. हनुमंताला आठवलं, अरे म्हणलं आता जर आपण इथं जर बसलो तर माझ्या स्वामीचं कार्य राहणार आहे. स्वामीचं कार्य करण्यासाठी हा देह अर्पण केलेला माझ्या मातेनं. आता मी रामाचं कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचं सावधपणा माझ्या हनुमंतरायाने घेतलं. अकस्मात सावध हनुमंताला अंतःकरणाने विचार केले, महाराज अरे मी स्वामीचं कार्य करण्यासाठी निघालो होतो, कार्य केलेलं आहे, पर्वत माझ्या शेपटामध्ये बांधून आणलेला आहे, परंतु माझं मलाच काय झालं, माझीच बुद्धी कशी हरवली आणि मी नंदीग्रामाच्या ठिकाणी आलो. आता रामा धावले, रामा तुझं कार्य करण्यासाठी माझ्या अंगी जागृती निर्माण कर म्हणून हनुमंतराय नामस्मरण करू लागले. भरत राजा बोलू लागले, हनुमंतराया अरे माझ्या नगरीला तू आलेला आहेस, माझ्या नगरीला माझा पाहुणा म्हणून आलेला आहे. पाहुण्याचं आतिथ्य करणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेला माणूस आतापर्यंत उपाशी गेलेला नाहीये. राम देत होते, राम घेत होते, राम नामाचं जेवण करत होते, परंतु तुला मी उपाशी जाऊ देणार नाही असं भरत राजा हनुमंताला बोलू लागले. भोजन करावे येथे प्रसाद द्यावा माझे वा नये अर्थाते तुम्ही चित्ते बघा म्हणले आता या ठिकाणी काय होऊ लागलेलं आहे, साधू संतांचं अन्न बळेची घ्यावे मागून. हनुमंता अरे माझ्या नगरीमध्ये आतापर्यंत आलेला माणूस उपाशी गेलेला नाहीये, 2 घास तरी मला या ठिकाणी खावं लागणार आहे. भरत आज्ञा देऊ लागले. वा बघा म्हणले ज्यांना आयुष्यामध्ये येऊन राम राम म्हणत नाही, ज्यांना पारायणला पट्टी देत नाही, ज्यांना राम कथेला सन्मुख राहत नाही, अशाला कधीच सुख लागलेलं नाही. हनुमंता अरे माझ्या पावन नगरीमध्ये तू आलेला आहे, 2 तरी घास माझे खा म्हणून भरत राजा विनंतीपूर्वक बोलू लागले. घरला एखादा भिकारी आला, वार्ताव हे का आले का माझ्या लेकराचं अंकुरपाणी होईल आणि हे आले तर विषय खाला आता पुढं म्हणता पण नाही माहित, असं म्हणू नका. कुण्या रूपानं देव येईल सांगता येणार नाही. आपल्या जवळ जेवढं काही असेल येता शक्तीनं द्यायला शिकावं. रामायण ऐकल्याचं वरच होईल. आता याच्या पुढे तर नाही, तुम्ही काय केला नाही केला मला माहिती नाही, परंतु येणारा कोणी जर भिक्षकही असाल तर आपल्या सामर्थ्यानं आपल्या जवळ जेवढे काही असेल दान करायला शिका, ह्याच्यातच मोठं पुण्य आहे. भरत विनंती करू लागले, हनुमंता अरे हनुमंता 2 घास तरी खाऊन तू जा रे, मला नाराज करू नको म्हणून भरत राजा हनुमंतरायाला बोलू लागले. भरत नेसली माहेर
बाबाची लाडी नेसली माहेरची साडी. काय सुंदर चाल महाराजांनी वाचली महाराज. भरत राजा बोलू लागले, हनुमंता हनुमंता, जसा तुझा स्वामी राम आहे तसा मी स्वामी रामाचा भाऊ धाकटा आहे. जसं तू रामाला मानतोस तसं मी भरत आहे. माझ्या भाषेचं उल्लंघन करू नको रे भरत. हनुमंता, माझ्या परीनं जेवढं काही करायचं तेवढं मी करतो. तुला सुखरूप रणभूमीच्या ठिकाणी टेकवतो. परंतु माझं ऐक, 2 घास खाऊन तू रामाचं कार्य कर. बोला. बघा आपले भरत राजा बोलू लागले, हनुमंतार, माझ्यापेक्षाही तू कधी तर पतीने श्रेष्ठ आहे. कारण आम्ही घरातच राहून मला रामाची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं नाहीये. परंतु तू अरे रामाला भक्तीनं आवडला रे हनुमंता. भक्तीनं स्वाधीन रामाला केलास. तुझ्या इतका भाग्यवान त्रिजगताच्या ठिकाणी शोधून मिळणार नाही रे हनुमंता. खरंच तू तुझी भक्ती श्रेष्ठ आहे. तुझं वागणं श्रेष्ठ आहे. तुझं कर्तव्य श्रेष्ठ आहे हनुमंता. म्हणून भरत राजा हनुमंतरायाची स्तुती करू लागले. सर्वाची अग्रजन्मा तुळशीर सबू वेद शास्त्र संपन्न आर्यावा पुरावा. बघा म्हणजे या ठिकाणी वेद शास्त्र महापुराण जन गायन करते, जन रामकथा सांगते, ते श्रेष्ठ आहे महाराज. परंतु आता सांगा पण वागावी लागते. तसंच परमार्थ करणं सोपं आहे महाराज, लई सोपं आहे परमार्थ करायचं. माझ्या जीवनामध्ये मला इतकी भीती आहे महाराज. मी परमार्थामध्ये पडलो, परंतु मला महाराष्ट्र अख्खं ओळखत आहे. त्याच्यामुळे कुठल्या धाब्यावर उभा राहायचं नाही, कुठल्या बारवर उभारायचं नाही. जर उभारलो मित्राच्या संगतीनं, महाराज ह्याच्यातलं 100% आहे म्हणते ते. म्हणून परमार्थ करणं सोपं आहे, निभावणं अवघड आहे. हा तसं हनुमंता, अरे तू सर्व गोष्टीने समर्थ असा हनुमंत आहेस. तुला जास्त सांगण्याची वेळ पडणार नाही. म्हणून भरत राजा स्तुती करू लागले. पंथचा का हो भक्त श्रीराम भजने. भगवंत पूजे पूजा करीत तोच संत सर्वज्ञ. बघा तुला जाणार, जो साधू संत इथे घरातोची दिवाळी दसरा, आणि तो साधू आपल्या दरवाजापर्यंत आल्यानंतर त्या साधूची पूजा अर्चा करणं, त्याचं मन संतुष्ट करणं, हे भक्ताचं काम आहे. ते काम या जीवानं करू लागलेले हनुमंता, माझी पूजा अर्चा तू स्वीकार कर. माझं बोलणं ऐक. माझ्या वचनामध्ये या ठिकाणी आलेला आहे. माझ्या राम नामाच्या भक्तीमुळे तू इथे विसावलेला आहेस. माझं थोडं ऐक. म्हणून भरत राजा हनुमंतरायाला बोलू लागला. भगवंताची सोये साता, त्याची पूजितो दैवाचा परमार्थाचा असेल भागे. अरे ज्यानं भक्तीपूर्वक प्रेमपूर्वक म्हणलं त्या रामनामाची स्तुती करेल, राम नाम स्मरण करल, त्या भक्ताचा आधी उद्धार होणार आहे. आणि मग या संसार रूपी भवसागरातून प्रपंचाची जी काय नाव आहे, ती नाव पहिले तीराला जाण्यासाठी वेळ लागणार नाही. इतकं तू महान भक्त आहेस. भरत स्तुती करू लागले. त्याचे करील जो उपेक्षा, वा तो महादुःखे दारुण मोठ्या कल्पात आणि जन साधू संतांची निंदा करत, जन साधू संतांचं नामस्मरण करत असताना त्याला नाव ठेवे. आपल्याला तर करणं होत नाही, पण केल्यानं सुद्धा बरं वाटत नाही. अशा लोकांना कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून नाम महाराज तुम्हाला मला सांगू लागले. केवळ उदय श्री
आत्मा निघून जातो. अन्यथा जन्माला येऊन जर आपण पूजा अर्चा नाही केलो तर नरकाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणून या जीवनामध्ये जगत असताना थोडा तरी वेळ प्रपंचातून काढून रामाचं नामस्मरण, रामाचं चिंतन करावं. नाथ महाराज सांगू लागले, ज्ञान तरी अध्याभूत जगमरूपे देखत ब्रह्मानंदे सदा बोलत ब्रह्मभूत कपिनाथा. अहो ज्यांना महाराज भगवंताची सेवेनं निष्ठेनं ज्यांनी सेवा करल त्यांना ब्रह्मत्वाला प्राप्त होणार आहे. मग ब्रह्मत्वाला प्राप्त होण्यासाठी काय करावं? या देहामध्ये असणारा काम काढावं लागतंय. काम काढल्याशिवाय ब्रह्मत्वाची प्राप्ती होत नाही. आणि ब्रह्मत्वाची प्राप्ती झाल्यानंतर भगवंताची प्राप्ती होण्याला वेळ लागत नाही महाराज. ऐशियाशी देखोन जोर करी पूजा. वा तो महापापी पुन्हा रामदर्शन अरे भरता, अरे हनुमंता, अरे तू राम भक्त आहे, निष्ठेनं कार्य करू लागलेला आहे. तू ब्रह्मत्वाला प्राप्त झालेला व्यक्ती आहेस. आणि असा व्यक्ती माझ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आला असताना मी तुझी पूजा अर्चा न करता, तुला जेवण न घालता जर पाठवलो तर मी नरकात जाईल, मला दूषण लागल. भरत राजा हनुमंतरायला बोलू लागले, राम साधूची राम साधूची राम साधूची पोटी भेटी राम कुठे असतो? राम साधूंच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असतो. राम संतांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहतो. राम सदोदित जन नामस्मरण चिंतन करते. त्याच्या हृदयामध्ये नांदणारा माझा राम आहे. आणि तसा राम हनुमंता अरे तुझ्या हृदयामध्ये आहे. म्हणून तुझी पूजा करावं वाटू लागलं. परत हनुमंत राहायला बोलू लागले. खरंच, कारण 2-4 दिवस महाराज बक्षीस करून लोक कंटाळले ते वाटलं मला बी. जमा इकडे या, मला नाव आठवण जात नाही. मला वाटलं असला वाचक आले 5 पैसे बक्षीस आणले. मी आता नेहमी पाठत मला 4 ला सेवा मिळते महाराज. सेवेला गेल्यानंतर अख्ख्या शक्ती जेवढं बक्षीस होत नाही तेवढं बक्षीस मला होते झोपले असताना. खरंच आहे का मोठाई? मला इथं वाटलं आता 2-3 माणसं येऊन गेले माझ्यापेक्षा ज्ञानी, त्यांना बक्षीस झाला. आता का महाराजाला आमच्या बक्षीस होत नाही वाटलं तर. परंतु खरंच महाराज बलवीन मामा आमचे रामभक्त वा 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 बोंगरगे महाराज, त्यांना आनंद वाटला बरं का महाराज. इतकी सेवा म्हणलं रामकथा या ठिकाणी सांगणारे वक्ते आपल्या गावामध्ये आलेले असताना आपण काहीतरी आपल्या प्रपंचातून या रामकथा सांगणाऱ्याला त्यांचं मन उल्हासित होण्यासाठी त्यांना कार्याला व त्या ठिकाणी अनेक प्रकारचे म्हणलं उत्स्फूर्त मिळावं या भावनेनं या बोंगरगे महाराजांनी आम्हाला दोघाला 75 रुपये तिघाला 150 रुपये मला त्या ठिकाणी दिले. भगवंत त्यांचा संसार सुखी ठेवावं, त्यांच्या जीवनामध्ये कधीही या ठिकाणी संकट येऊ नये एवढी प्रार्थना मी प्रभू रामचंद्राच्या चरणी करतो. आणि भोंगरगे महाराजाला सदोदित आनंदात ठेवावं ही अपेक्षा प्रकट करतो आणि कथेला सुरुवात करतो. राम साधूची वा रामाची बातमी कुणाला होते? ज्याला सत्संगामध्ये जातील त्या व्यक्तीला रामाची ओळख पटणार आहे. ज्याचं चित्त अंतःकरण शुद्ध आहे त्याला रामाची प्राप्ती होणार आहे. कसा हनुमंता, अरे तुझं चित्त जे काय असणारा ध्येय आहे, मन बुद्धी चित्त सर्वस्व पणाला रामाच्या चरणी लावलायस. म्हणून तू राम
नाही एवढं पुण्य तू कमवलाय. भरत राजा हनुमंताची स्तुती करू लागले. सत्संगाच्या संगतामध्ये गेल्यानंतर नारदाचा उद्धार झाला. बरोबर का? ऋषीचा शाप होता, एक क्षण सुद्धा तो थांबणार नाही. परंतु विष्णूच्या ठिकाणी नारद गेला म्हणून शाप टळला महाराज. सत्संगाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर राम तिथं विकला जातो, राम त्याच्या हृदयामध्ये बसला जातो. एवढं सत्संगाचं महात्म्य आहे. म्हणून एवढा तू चांगला राम भक्त आहेस. म्हणून राम तुझ्या देहाच्या ठिकाणी मी पाहिला. भरत हनुमंताला बोलू लागले. भरत आज्ञाकारणाच्या ठिकाणी आनंद वाहून घेऊ लागले. अरे बाबा, असला भक्त त्रिभुवनाच्या ठिकाणी शोधून सापडलेला नव्हता. 13.5 वर्ष मी या आनंदी ग्रामाच्या ठिकाणी भरत रामाच्या पादुका ठेवून अयोध्येचं राज्य कारभार पाहू लागलो होतो. 13.5 वर्षामध्ये अशी भक्ती करणारा भक्त मला दिसलेला नाही. म्हणून आज मला भक्त दिसला, माझं पुण्य फळाला आलं. अशा प्रकारे भरत हनुमंतरायाला बोलू लागले. भरताचे वचन हनुमान झाला चिंता. मला झाले की आता एवढ्या गप्पा झाल्या. मला काल सांगितलं की 2 बायांची कथा, एक घागर घेऊन चालली ती, एक घागर भरून येऊन ती. सगळं देहभान विसरून माझ्या दुकानामध्ये बोलत होत्या. कशी अवस्था भरताची आणि हनुमंताची झाली आहे का? भरत विचार करू लागलेले, हनुमंतराव विचार करू लागलेले आहेत. आता जर मी इथं बसत भरत संग जर बसलो तर आनंद होणार आहे. आता भरताची आज्ञा घ्यावं, निघावं हा विचार अंतःकरणाच्या ठिकाणी हनुमंतराय करू लागले. हनुमंतराय बोलू लागले, भरता आता लई झालं म्हणजे लई बोलत बसलो. जर मी या ठिकाणी बोलतच बसलो तर माझा लक्ष्मण दारात तिथे पडलेला आहे. दिवस निघायच्या आत संजीवनी वर औषधी मला तिथं न्यायचं आहे. जर तुझ्या घरामध्ये, तुझ्या नंदीग्रामामध्ये जेवत खात पाणी पेट बसलो तर वेळ निघून जाणार आहे. लक्ष्मण प्राणाला दुखणार आहे. त्यावेळेस राम सुद्धा प्राण सोडेल. या जगाचा अनर्थ होईल. भरता मला आता आज्ञा दे म्हणून हनुमंतराय बोलू लागले. रणभूमीच्या ठिकाणी विभीषणाला चिंता लागली असेल. या ब्रह्मांडाच्या मालकाला दुःखाच्या खरी लोटला आहे. माझा राम माझ्या लक्ष्मणाला मांडीवर घेऊन रडत असेल. 18 पद्म वानर माझी वाट पाहत असतील. भरता मला आज्ञा दे. मला जेवायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही. भरता मला स्वामीचं कार्य करायचं आहे. विनवणी हनुमंतराय
जेवण केलं नाही टाळलो त्याला म्हणावं राम भाऊ आपण कशाला आलो राम कथा ऐकायला एक एक राहते ते महाराज कथा सांगायची तिथं जेवण करायचं तिथं 7 दिवस तिथं पडून राहायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचं मला नाव ठेवायचं नाही पण तो गोवी आले नाथ महाराज लिहिले हनुमंतराव बोलू लागलेले आहेत जर इथं जर बसत खात उठत जर गेलो तर लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे लक्ष्मण म्हणणार आहे मला खायचं नाही प्यायचं नाही भरता तुझ्या अंगठ्याचं मला अमृत दे मला जेवल्यासारखं होईल मला पाणी पिल्यासारखं होईल तू मला आज्ञा दे म्हणून हनुमंत विनंती बरोबर बोलू लागले तुझे चरण तीर्थात घेता वा 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 हे नाव भक्त विजयी होईल शाबास सौमित्र कुटवीन तत्वता वारे वारे वाचे लंकानाथा जीवनाथा भरता भरता अरे तुझ्या चरणाचं पाणी मला तुझ्या अंगठ्याचं पाणी तुझ्या पायात ठेवलेलं पाणी जर मला दिला आपले भरता तर मी समाधानाने औषधे घेऊन रणभूमीच्या ठिकाणी जाईन लक्ष्मणाला उठवीन रामाला आनंदित करीन सीतेची सोडून करेन नव्हे या अयोध्येच्या ठिकाणी राम राजाची गुणावय करेन एवढं भरत राजाला विनंती पूर्वक हनुमंत बोलू लागले रामराजाची उडे तुटेल देवाची सीता सोडविन दादरी येते डोके भरता जगाच्या आत उद्यान करीन रणभूमीच्या ठिकाणी जाई तिथं MBBS झालेला डॉक्टर सुजन वैद्य वाट पाहू लागलाय आणि तिथं गेल्यावर लक्ष्मण आला उठवल आणि सर्व देवतांची सुटका करून माझ्या सीतामाईची सुटका करून हाच आनंद द्विगुणित होणार आहे भरता मला आज्ञा दे मनोहर जन्मी ठेवला माथा अरे वा तो भरतमध्ये कपिनाथा काय विविध कपिनाथा हे तत्वता ऐकावे भरत राजा हनुमंतरायाला बोलू लागले हनुमंता अरे हनुमंता जाण्यासाठी गडबड करू नकोस माझ्या जवळ जादूची काठी आहे म्हणले मी जर जादू फिरवलो या त्रिभुवनाचा नाश होण्यासाठी वेळ अरे माझ्या आज्ञाशिवाय सूर्य उगवू शकणार नाही माझ्या आज्ञाशिवाय चंद्र चालणार नाही अरे माझ्या आज्ञेशिवाय या जगाचं रहाट गाडगं चालणार नाही एवढं सामर्थ्य माझ्या रामामुळे माझ्या देहाच्या ठिकाणी आहे तू चिंता करू नकोस म्हणून गडबड करू नका. बघा म्हणलं हा भक्त आहे श्रेष्ठ अशा प्रकारचा भक्त आहे तुझ्यासारखा भक्त त्रिभुवनामध्ये मिळणार नाही खरंच मला माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी धन्यता वाटू लागलेली आहे तुला काहीतरी खाऊ पिऊ घालावं असं वाटू लागलेलं आहे आणि कारण माझ्या घरला आलेला जो पाहुणा आहे आतापर्यंत उपाशी गेलेला नाही परंतु तो आज उपाशी जाऊ लागलेला आहे तसं काही करू नकोस म्हणून भरत राजा पुन्हा पुन्हा विनंती करून हनुमंतरायाला बोलू लागले तू निवांत राहा म्हणले अरे जेवण 4 घास जेवण कर हा
हनुमंता, अरे हनुमंता, तू कृपाळुवंत आहेस, तू महान अशा प्रकारचा रामभक्त आहेस आणि माझ्यावरती कृपा कर आणि मी जे काही सांगन तेवढं ऐक म्हणून भरत राजा बोलू लागले. राम नाम स्मरता तुझं क्रम नाही का? जाणून माझ्या मनोगता वचनाचा संपदी. अरे हनुमंता, तू रामभक्त आहेस, तुला कुठल्याही प्रकारचं संकट निर्माण होणार नाही, तुझं कार्य मला या ठिकाणी तडीस जाणार आहे, चिंता करू नको. तोड भरता वचन. वा, हनुमान विस्मयापण कोण उलटी तुझे वचन. वा. म्हणून चरण वंदिले. भरताने विनंतीपूर्वक मारुतरायाला सांगितलं महाराज. त्यावेळेस हनुमंतानं अंतःकरणाच्या ठिकाणी विचार केला, जसा माझा रामस्वामी आहे तसाच माझा स्वामी भरत आहे आणि भरताचं शब्दाचं जर उल्लंघन केलं तर राम माझ्यावर क्षोभेल, राम माझ्यावर रागावेल. भरताचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण मान्य केलं पाहिजे, हा विचार हनुमंतराय करू लागले. वाट्याशी पडले महामौन. राहिला दोन्ही कान. जोडलं. ये रे चापी सच्चो स्थितिमान लाविला. अहो, भरतानं मुखावरचे शब्द हनुमंतरायाला मानलं. वाचा शांत झाले हनुमंतरायाची महाराज. दृष्टी भरतावर गेली आणि त्यावेळेस हनुमंतराय विचार करू लागले, भरत राजा जे सांगल ते ऐकावंच लागणार आहे, असा विचार हनुमंतराय करू लागला. भरत प्रेमात प्रेमे बांधिला कपी. नाथ. सर्वता काही नसले मात पैसे पर्वतास. हनुमंतराय विचार करू लागले मला. रामकथा सांगत असताना मन कलोषित व्हावं, आनंदित व्हावं, मन रमावं का डोळे झाकून झोपी जावं, सांगा तुम्ही. बरोबर आहे? रामकथा सांगत असताना भरताला आनंद झाला आणि भरतानं राम नामाच्या प्रेमामध्ये हनुमंतरायाला गुंतवलं महाराज. जसं आता मी रामकथा सांगून तुम्हाला रामकथेमध्ये गुंतवलं का नाही? तुम्ही आता उठून चालला का? आनंद वाटू लागलेला आहे. खरंच बाबा रामकथा चांगली आहे, सांगणारा चांगला आहे, वाचणारा बी चांगला आहे, मनाच्या ठिकाणी आनंद झाला. तसं भरताला आनंद झाला आणि त्या भरतानं राम नामाच्या भक्तीमध्ये हनुमंताला बांधला, हनुमंताचा नाविलाज झाला. पुढे हनुमंतराय काय करू लागले? प्रदक्षिणा घेतले चरणातील पाणी करिता अरहला. येरे संभाळ योजिले. बघा म्हणजे महाराज, तीर्थचरण घेतलं हनुमंतरायानं, भरताच्या म्हणण्यानुसार मान्य केलं. भरतालाही वाटलं आता हनुमंताला आज्ञा द्यावं, तीर्थाचं चरण भाषण केलं. भरत राजानं बाण काढला महाराज आणि बाण भात्याला लावला आणि त्या बाणावर माझ्या हनुमंताचं आरोहण झालं. वडे काढोला काढोडी. वा. वरी बैसला परवडी. शाबास. दुधी तोडोल धडाडी. बालप्रौढी सोडला. अहो, माझ्या भरताचं सामर्थ्य काय, माझ्या भरताचं कीर्ती काय, अहो माझ्या भरताची भक्ती काय महाराज. भरतानं हनुमंताच्या म्हणण्यानुसार ज्या
माझा लक्ष्मण उठल, रामाला आनंद होईल आणि आनंदाच्या भारामध्ये आमच्या 33 कोटी देवाची बांधवडी सोडल एवढा आनंद 33 कोटी देवाला होऊ लागलं. गंधर्वाचे गायन सीताचे जयजयकारे गर्जन देवांगणाचे नर्तन काय आनंद झाला, कुणाकुणाला आनंद झाला मला. गंधर्व गायन करू लागले मला, अप्सरा नाचू लागल्या. इतका आनंद सर्व देवाला होऊन सर्व लोक माझ्या हनुमंतरायाची स्तुती, भरताची स्तुती या ठिकाणी करू लागले. आणि अशा पद्धतीने नंदीग्रामाच्या ठिकाणी रामाच्या जोरावर भरताच्या कृपा आशीर्वादानं असणारं पर्वत घेऊन म्हणलं माझा हनुमंतराय विजय झाला. आणि विजय झाल्यानंतर रणभूमीच्या ठिकाणी पर्वत पोहोचवणार आहे, लक्ष्मण उठवणार आहे आणि सीतेची सोडवणूक करणार आहे. यथाभूत कथा या ठिकाणी आहे. बरोबर नाथ बाबा सांगू लागले, कुणाचं चित्त कशात तर कुणाचं चित्त कशात आहे. बरोबर आहे का. आता आपण देवळात देवाच्या पाया पडायला गेलो तर आपलं चित्त कोणात आहे. बरोबर आहे का. 33 कोटी देवाचं चित्त लागले. का लागले, त्यांचं कसं का होईना, परंतु हनुमंत रणभूमीच्या ठिकाणी पोहोचणार आहे. गॅरंटी आहे, गॅरंटी 100%. औषध दिवस निघायच्या आत पोहोचणार आहे, लक्ष्मण उठणार आहे आणि आमची सुटका ज्याचं येड त्यालाच गोल आहे. बरं महाराज 33 कोटी देवाला आनंद झाला. गंधर्व गायन करू लागले. इथं समेतला अप्सरा येऊन नाचू लागल्या. राम नामाचा निनाद होऊ लागला. म्हणतात स्वर्गी हा चित्रचूडा वेदिलात सेवायो नंदन आकाश मार्गे शोभायमान चढे गमन दिगंता. अहो काय आकाश मार्गाच्या ठिकाणी 14 प्रहर आहे मला. 12च्या पुढचा विषय आहे. पहाटे 4 वाजू लागलेले आहेत. आपण चांदणी निघाल्या म्हणतो बघा परत. आता पहिले लोक म्हणतो ते आमचा बाप हे ते. आता कोणाला चांदणी बी करणार, चांदोबा बी करणार. कळलं. चांदणी निघाला ती पण उचलत ते मला. बरोबर आहे का. तोंड दिसायच्या अगोदर एकमेकाचं तोंड दिसून आणि तेव्हा ती पण काळवेला नसली 2-2 किलोमीटर आमची शेत आहे ती मला उचलून. आता ट्रॅक्टर निघाले सगळ्याचा ध्वंस झाला. बुडाला मला काय राहील बरं का. आकाश मार्गाच्या ठिकाणी हनुमंतराय निघालेले आहे. सर्व त्या औषधीचा प्रकाश पडू लागलेला आहे. ज्याच्यावर अशा प्रकारच्या बाणाचा प्रकाश तेजोमय आकाश मार्गाच्या ठिकाणी दिसू लागला. सर्वांना आनंद होऊ लागला. आता ह्याच्या पुढे करणार आहे बरं का. महाराज रामायण कशासाठी करावं, का ऐकावं, नाथ महाराजांनी काय लिहिले आणि रामानं कसं वागलं हे आता 121 वर्ष पूर्ण आहे बघा. 21 हा 22. मला वय सगळे पाठीचे महाराज. रामायणाने एकदा जर वाचून टाकले सगळ्यात 18 मिनिटात 250 वगैरे एवढ्याला पार केला रामभाऊ. खरं आहे एवढा आहे. 18 मिनिटात शिवाजी गावकरे परवालेले वाचक होते. या ठिकाणी काही आता विषय थोडाच आहे, जास्त नाही. एक 25 माझ्या मते 40-50 वय असतील त्याच्या. वेळ जास्त घेत नाही. परंतु प्रभू रामचंद्राने काय शोक केला, शोक अवस्था रामाची कशाबद्दल झाली, काय झाली, सर्व वृत्तांत आता 122व्या वयापासून सुरू आहे मला. प्रभू रामचंद्र विचार करू लागले. रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणाला मांडीवरती घेतलेल्या रक्ताच्या धारणामध्ये वाहू पडलेला आहे. 14 प्रहर संपू पाहतोय. माझा हनुमंत काय येणार झालेला आहे. विस्मय अवस्था माझ्या रामाची झाली आणि राम काय करू लागले. का पाण्याची कपिनंदना
छळो प्रभू रामचंद्र आपल्या भावात रक्ताच्या तारळामध्ये घेतलेले आहेत महाराज. बोलायला सुरुवात केली. बाळा लक्ष्मणा, लक्ष्मणा, अरे आपलं दैवच खोटाय करे लक्ष्मणा. गेलेला औषधी आणायला हनुमंतराय सुद्धा येऊ शकलेला नाही. हनुमंता, हनुमंता, काय बरं त्या हनुमंताला माझ्या झाला असल, कुठलं विघ्न पदरात पडला असल म्हणून हनुमंत येईना. काय करावं रे बाळा.